नमस्कार मित्रांनो मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून आता रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। काही रेशन कार्ड धारकांना या निर्णयापासून मोठा धक्का बसलेला आहे, तर काही रेशन कार्ड धारकांच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण हे तयार झालेलं आहे। असा कोणता निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे जो की काही रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाचं वातावरण आहे, तर काही रेशन कार्ड धारकांसाठी दुःखदायक बातमी आहे। तर मित्रांनो कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर तो म्हणजे रेशन कार्डवरील पुढील महिन्यापासून जो तांदूळ मिळत होता तर हा तांदूळ आता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे। तर रेशन कार्ड धारकांना आता तांदूळ दिला जाणार नाहीत। तांदळाऐवजी काही नऊ जीवनावश्यक अशा वस्तू दिल्या जाणार आहेत, ज्या आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करतो। तर अशा काही वस्तू दिल्या जाणार आहेत। तांदूळ पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत। हा केंद्र सरकारचा निर्णय आहे। आता या वस्तू कोणकोणत्या मिळणार आहे तर ते सुद्धा आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिला जाणार आहे गहू। गहू झाल्यानंतर तुम्हाला डाळी दिल्या जाणार आहेत। त्यानंतर तुम्हाला हरभरा दिला जाणार आहे, साखर दिली जाणार आहे, मीठ दिलं जाणार आहे, मोहरीचं तेल दिलं जाणार आहे, मैदा दिला जाणार आहे, सोयाबीन दिलं जाणार आहे आणि मसाले सुद्धा दिले जाणार आहेत। अशा 9 प्रकारच्या वस्तू तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही त्याचा वापर करता, तर अशा वस्तू तुम्हाला आता रेशन कार्डवरती तांदळाऐवजी दिल्या जाणार आहे। तुमचा तांदूळ हा पूर्णपणे बंद होणार आहे। तुम्हाला तांदूळ मिळणार नाही, त्याच्याऐवजी तुम्हाला गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचं तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले इत्यादी 9 जीवनावश्यक वस्तू तुम्हाला रेशन कार्डवरती आता दिल्या जाणार आहेत। केंद्र सरकारच्या माध्यमातून अजून एक निर्णय घेण्यात आलेला आहे। जे लाभार्थी रेशन कार्डवरील धान्य घेण्यासाठी पात्र नाहीत परंतु ते धान्य घेतात, तर अशा रेशन कार्ड धारकांचं आता धान्य बंद करण्यात येणार आहे। अतिशय मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। तर मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।